देव होता कुठे जेव्हा 22 फुटाची मूर्ती खाली पडून काही लोकांचा जीव गेला, काही लोकांचा मृत्यू झाला. साधारण असा अर्थ असलेले पोस्ट मी गेले 1-2 दिवस फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर बघतोय. पण मुद्दा असा आहे की देवानी कधी सांगितलंय की 22 फुटाची मूर्ती बनवायची आहे? 22 फुटाच्या मूर्तीला नमस्कार करणारा एक भक्त आणि 22 सेंटीमीटरच्या मूर्तीला नमस्कार करणारा भक्त हे दोघंही देवासाठी तेवढेच प्रिय आहेत. पण आमची मूर्ती कशी मूर्ती, आमची मूर्ती 22 फुटाची, तुमच्या मंडळापेक्षा आमची मूर्ती कशी उंच आहे, आमच्या डेकोरेशनमध्ये फवारे वापरणार आम्ही LED लाईट लावणार, आम्ही सरस, आम्ही चांगले, आम्ही जबरदस्त, ही जी रेस आहे ना त्यामुळे हे सगळं घडतंय. 1-2 दिवसापूर्वी जो हा अपघात झालाय, जो हा ऍक्सिडेंट झालाय, त्यासाठी कोण जबाबदार आहे? तुम्हाला काय वाटतंय? माझं तरी असं मत आहे की हे मंडळ जबाबदार आहे. कसं आहे मित्रांनो, जेव्हा एखादी उंच मूर्ती 20 फुटाची 22 फुटाची बनवली जाते, ती प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा अशाच नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियलनी बनवली जाते. पेपरचा लगदा वापरून मूर्त्या बनवण्याची टेक्निक अवेलेबल आहे, पण ह्या टेक्निकचा वापर उंच मूर्त्या बनवण्यासाठी केला जात नाही, कारण त्या तेवढ्या स्ट्रॉंग होत नाहीत. म्हणून ह्याच हॅझार्डस एन्व्हायरमेंटसाठी असलेल्या मटेरियलनी बनवलेल्या ज्या मूर्त्या असतात त्यापुढे जेव्हा त्याचं विसर्जन केलं जातं आणि त्याच्यावर जे रंग असतात त्यामुळे जलप्राण्यांनाही त्याचा त्रास होतो. तर मला तरी असं वाटतंय की मंडळांनी जर असं ठरवलं की आपली मूर्ती 2 फूट 5 फूट किंवा 10 फुटापर्यंत मॅक्झिमम असावी, त्यापेक्षा उंच मूर्ती आपण करू नये, तर ह्यामुळे काय होईल की पोल्युशन कमी होईल, हे असे अपघात होणार नाहीत आणि आपण तेवढ्याच आनंदाने गणेश उत्सव साजरा करू शकतोच की. मूर्ती 1 फुटाची असली काय किंवा 5 फुटाची असली काय, आपली भक्ती देवापर्यंत पोहोचणारच आहे. पण लोकांचा जीव जाणं हे योग्य नाही असं मला वाटतं. तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट्समध्ये जरूर सांगा. जय हिंद, जय भारत.